नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मी घेऊन आले आहे एक अगदी हटके आणि रंगीबिरंगी रेसिपी, पिंक इडली. लहान मुलांना बीट आणि गाजर खायला फारसं आवडत नाही, पण इडली मात्र आवडीने खातात. म्हणून मी आज इडलीच पिंक कलरची घेऊन आले आहे. तिच्यामध्ये बीट आणि गाजर घालून ही सुंदर, पौष्टिक आणि आकर्षक पिंक इडली बनवली. वर काजूचा टच दिलाय. लहान मुले तर आवडीने खातीलच आणि आई बाबांनाही समाधान मिळेल. खाताना मुलांना कळणार नाही की यात बीट गाजर घातले आहे. चला तर मग ही इडली कशी बनवायची यासाठी माझ्या किचनमध्ये जाऊया. या इडल्या बनवण्यासाठी मी हे इडलीचे बॅटर घेतले आहे. हे बॅटर नेहमीचेच आहे. 3 कप तांदूळ, 1 कप उडदाची डाळ, 1 चमचा मेथी दाणे 5 तास भिजत घालून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवले. त्यापैकी थोडेसे बॅटर मी वेगळे काढून घेतले. आपण आज पिंक इडली बनवणार आहोत. यासाठी 1 तुकडा बीटाचा आणि 1 गाजर घेतले आहे. गाजर आणि बीटाचे साल काढून किसून घ्यायचे. मुलांना बीटाची चव आवडत नाही, पण अशा प्रकारे त्यांना बीट गाजर खायला दिले तर ती आवडीने खातील. हे किसलेले गाजर आणि बीट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. या वाटणामध्ये आपण इडलीचे बॅटर घालून घेऊ आणि स्मूथ पेस्ट तयार करू. बघा किती छान स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. तसेच कलरसुद्धा बघा किती सुंदर आला आहे. या बॅटरपासून आपल्याला पिंक इडली बनवायची आहे. यासाठी यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले. यामध्ये सोडा घालायची गरज पडणार नाही. हे बॅटर चांगले फर्मेंट झाले आहे. थोडंसं फेटून घ्यायचं. बॅटरमध्ये पहिलेच मीठ घातले आहे, त्यामुळे मीठ पण घालायची गरज नाही. बघा, आता आपण एक इडली पात्राच्या भांड्याला तेल लावून घेऊ आणि त्यामध्ये हे बॅटर घालून घेऊ. एवढ्या बॅटरच्या 8 इडल्या तयार झाल्या आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. यावर असे काजूचे काप आपण लावून घेऊ. तुम्हाला जर बदाम आवडत असेल किंवा तुमचे मुलं आवडीने बदाम खात असेल तर बदाम पण लावू शकता. ह्या इडल्या 15 मिनिटे मोठ्या गॅसवर वाफवायच्या. 15 मिनिटे झाली आहेत. कुकर थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतरच कुकर उघडायचा. बघा इडल्या तयार आहे. थंड झाल्यावरच आपण ह्या इडल्या बाहेर काढू. किती सुंदर दिसत आहे. थंड झाल्यावर चमच्याच्या साहाय्याने ह्या इडल्या बाहेर काढा. ही पिंक इडली माझ्या 3 वर्षाच्या गोड नातींना अगदी आवडीने खाल्ली. मला 2 जुळ्या नाती आहे. त्यांना बीट गाजर यामध्ये घातलेलं आहे हे कळलंच नाही. त्यांनी लगेच 2 इडल्या फस्त केल्या. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा. लहान मुलांना आरोग्यदायी, रंगीत, स्वादिष्ट इडली खायला द्या. आवडली तर तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील रेसिपीमध्ये भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.